पुण्यातील रेव पार्टी प्रकरण, या प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। एवढंच नाही तर प्रांजल खेवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर पोलिसांनी छापेमारी करत पाहायला मिळते। आता खेवलकरांच्या पुण्यातील कोल्ड रश हॉस्पिटलमध्येही पोलिसांनी धाड टाकली आहे। पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान पोलिसांनी प्रांजल खेवलकरांच्या पुण्यातील बंगल्यासह दवाखान्यावरही धाड टाकली आहे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। पाहूया। रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते। खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी। या हाऊस पार्टीमध्ये खरंच अंमली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा। मात्र सगळी गृह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत, हे वेगळं सांगायला नको। विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले। 4 दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब। अहो, स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती, त्याला काही मर्यादा आहे की नाही? नेमकं काय घडलंय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्याच्या उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टी। रेव पार्टीवर पुणे पोलिसांची छापेमारी। खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यात। पहाटे 3 पासून खराडीत रेव पार्टी सुरू होती। पार्टीत गांजा, कोकेन अशा अंमली पदार्थांचं सेवन सुरू होतं। छापेमारीत मोठ्या प्रमाणात दारू, गांजा, कोकेन, हुक्का देखील जप्त करण्यात आलाय। ज्या हॉटेलमध्ये रेव पार्टी होती तो रूम खेवलकरांच्या नावानंच बुक करण्यात आला होता। स्टेवर्ड हॉटेलच्या भाड्यानं खरं तर रूम मध्ये ही पार्टी सुरू होती। रूम नंबर 101 आणि 102 खेवलकरांच्या नावावर बुक होता। एका रूमचं बुकिंग 25 ते 28 जुलै पर्यंत होतं। दुसरी रूम 26 आणि 27 जुलैसाठी बुक करण्यात आली। खेवलकर यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली, तर 5 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।